पण या डोंब्याच्या घरच्या पत्नीने सांगितलं, अरे हा पाणी भरायच्या लायकीचा नाहीये, याला घरी ठेवायच्या लायकीचा नाहीये, याला काय करा, याला स्मशानामध्ये नेऊन ठेवा. इकडे याला स्मशानामध्ये नेऊन ठेवण्यात आलं. आणि इकडे रोहिदास बाळ दररोज त्या ब्राह्मणाच्या घरी फुलं आणायचा होता. आणि फुलं आणून देत असताना त्या रोहिदास बाळाला एका दिवशी रस्त्यामध्ये साप चावतो आणि 5 वर्षाचा रोहिदास मरण पावतो. रोहिदासाच्या सोबत लहान 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 लहानशी अशी मुलं होती. साप चावला तर रोहिदासाचा प्राण 5 मिनिटांमध्ये जाणार आहे. तेव्हा रोहिदास आपल्या मित्राला म्हणतो, मित्रा तुम्ही घरी धावत धावत जा. अरे माझी आई माझा वाट पाहत असते. आईला वाटत असेल आता माझा रोहिदास फुलं घेऊन येणार आहे. आई पूजेसाठी वाट पाहते. अरे माझ्या रस्त्याकडे माझी आई वाट पाहत असेल की माझा रोहिदास येणार आहे, माझा रोहिदास येणार आहे, रोहिदास येणार आहे. पण जा आणि माझ्या आईला सांगा, रोहिदास तुला कायमचा सोडून गेलेला आहे. पण माझ्या आईला एवढं पण सांगा, बाळ मेल्याच्या नंतर आईला दुःख होते, रोहिदासाला माहित आहे. रोहिदासाने सांगितलं, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर माझ्या आईची सत्वण करा, माझ्या आईला समजावून सांगा. माझ्या आईला सांगा, लेकरू गेले म्हणून रडू नको म्हणाव. हे एके दिवशी जाणारच आहे, ते गेले. माझ्या आईला समजावून सांगा. एवढं बोललं. आई इकडं काम करत होती आणि काम करत असताना लहान लहान लेकरं येतात आणि लहान लहान लेकरं येऊन रोहिदासाच्या आईला म्हणतात, आई 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 हे आई. मग रोहिदासाची आई धावत धावत लेकराकडे येते. लेकराकडे आल्याच्या नंतर लेकरानं सांगितलं, रोहिदासा आई तुझा रोहिदास गेलाय. रोहिदास गेला एवढं कानावर पडताच त्या रोहिदासाच्या आईनं म्हणजे तारा राणीनं पिठामध्ये हात टाकलेली असते. आपला बाळ मरण पावला ही तिला वार्ता समजताच तिने कुठलाच विचार केलेला नाहीये. ते लाटणं आणि पोळपाट बाजूला फेकून दिली. हातामध्ये पीठ लागलेलं होतं, ते पीठ तसेच होते हाताला लागलेले. तिची अवस्था आहे ना काय झाली होती. तिचं जे प्रत्येकाचे जे हृदय असते ना, हृदय ते हृदय म्हणजे मायेनं भरून असते, मायेनं भरलेलं असतं. ऐका, जगात कोणीच कोणासाठी रडत नाहीये. माणसाला रडवली जाते त्याची आठवण. ना आपल्यासाठी आई रडते, ना आपला भाऊ रडते, ना आपला पिता रडते. पण रडते कोण? त्याची आठवण रडवते.
आपला बाहेर गेला एवढं तिला समजतात तिचं हृदय फुटून गेलं. माया मंदिर हलले लागे मायेचं मंदिर हलायला लागलं. तुम्ही खरंच माय काय असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर घरी गेल्याच्या नंतर तुम्ही युट्यूबला चिमणी पाखरं नावाचं एक पिक्चर आहे ते सर्च करा आणि सगळे झोपी गेल्याच्या नंतर एकांदात तुम्ही हे पिक्चर पहा. माय काय करते लेकरासाठी. तिचं हृदय फुटून गेलेलं आहे की त्याच अवस्थेत धावत 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 येते पुढे आणि पुढे आल्याच्या नंतर अंधार पडलेला असतो. ज्या दिशेला लेकरू फुलं आणायला गेला असतं त्याच दिशेला आई धावून येते आणि आई धावून आल्याच्या नंतर त्याच वेळेमध्ये आईच्या पायाला पडलेला मुडदा या लेकराचा लागते आणि त्या मुडद्याला आई उचलते. आपल्या हातावरती स्वतःचा बाळ घेते 5 वर्षाचा. 5 वर्षाचा रोहिदास हातावर घेतलेले. ना जवळ आई आहे, ना पिता आहे, ना पुत्र आहे. अरे कोणीच नाहीये. तेव्हा ती म्हणते दैवाची फुटी के माझे कैसा झाल्या तिघा तीन वाजा ब्रतार हरिचंद्र गेला पुणेकडे. दुःख कोणा पुढे सांगावे. मृत्यू पावलेल्या लेकराला आपल्या हातावर घेतलेली आई आणि मी म्हणते माझं दुःख मी कोणाला सांगू आता, कोणापुढे व्यक्त करू. अशा अवस्थेमध्ये त्या रोहिदासाला घेतलेली आहे आणि रोहिदासाला घेऊन आई ना पिता जवळ आहे, ना माता जवळ आहे, ना पती जवळ आहे. रडावं कोणाच्या गळ्याला पडून. एवढी मोठी राणी आहे पण तिचं नशीब किती खराब आहे. तिनं त्या मृत पावलेल्या 5 वर्षाच्या बाळाला जेव्हा आपल्या आडोशाला घेते ना तेव्हा तिच्या मांडीवरती थेंब पडत होती. बाळ मेलेलं आहे आणि गरम थेंब जेव्हा तिच्या शरीरावर पडतात तेव्हा ती विचार करते माझं वस्त्र का भिजलंय. तर त्या लेकरावर एवढं प्रेम होतं. 5 वर्षाचं लेकरू झाल्याच्या नंतर त्या थनातून दूध बाहेर येत होतं. डोळे भरून आले आणि ती म्हणते आता पाजू कोणा रोहिदासा, आता पाजू कोणा रोहिदासा.
लेकरू 5 वर्षाचा असताना आई जेव्हा कवटाळते ना, तेव्हा तिच्या स्तनातून दूध येऊ लागलं. त्या मुडद्या पुढे आई म्हणते, दरदोरनी माझ्या स्तनी आला पाना, आणि आता बाजू कोणा रोहिदासा. असंच त्या लेकराला घेतली. त्याला पांघरायला कापड नव्हतं, म्हणून आईनं आपला पदर अर्धा फाडला, त्या रोहिदासाला गुंडाळली, आणि ज्या ठिकाणी जाळायचं होतं त्या ठिकाणी या रोहिदासाला घेऊन गेली. आता विजेच्या कडकडामध्ये त्याला जाळायचंय. लेकराला मुडद्याला एका बाजूला ठेवली, आणि ज्या लोकांचे जाळलेले लाकडं होते ते लाकडं एकत्र केली. एकत्र करून स्वतः आई आपल्या लेकराचं सरण रचवते. याच्यापेक्षा दुर्भाग्य अजून त्या आईच्या जीवनात कुठलं आहे? छोटंसं सरण रचवली, आणि त्या छोट्याशा सरण रचवली, त्या छोट्याशा सरणावर आपल्या 5 वर्षाच्या बाळाला टाकली. आता आग लावणार तेवढ्यात वीज कडाडली, आणि तिकडून आवाज आला, कोण आहे? खबरदार! इथं कोण जाळतंय आणि कोणाला जाळतंय? तेव्हा या तारा राणीला वाटलं हे आवाज कुठंतरी आपण ऐकला, आणि पुन्हा वीज चमकली. आणि वीज चमकल्याच्या नंतर त्या विजेच्या चमकाटामध्ये जो दिसलाय तर या तारा राणीचा पती म्हणजे हरिश्चंद्र राजा होता. हरिश्चंद्र राजा पुढे येतो. कोणाला जाळतीस? कोण आहे? त्यावेळेस एकमेकाची ओळख होते, आणि हरिश्चंद्र राजाला तारा राणी सगळी हकीकत सांगते. आपला पुत्र आहे, मरण पावलाय. पण हरिश्चंद्र राजाने सांगितलं मरण पावलाय एवढं बोलली, आणि हरिश्चंद्र राजाचा पाया पडण्यासाठी जेव्हा तारा राणी धावत जाते तेव्हा हरिश्चंद्र राजा म्हणतो, तारा राणी तू पुढे येऊ नकोस, तू माझ्या पाया पडू नकोस. कारण का? तू एकाला विकली गेलीस, मी एकाला विकलो गेलोय. मी एकाचा दास आहो. दासाच्या बाईनं पाया पडायचं नसतं, तू माझ्या पाया पडू नकोस. एवढं त्यांनी बोललं. बोलल्याच्या नंतर त्या हरिश्चंद्र राजाला तारा राणीनं मी माझ्या लेकराला जाळतो एवढं विचारलं. तेव्हा असणार तो हरिश्चंद्र राजा म्हणतो, जाळायला हरकत नाही, पण 1 शेर दाणे मला द्यावं लागतं, आणि पांघरून आणलेलं कफन माझ्या मालकाला द्यावं लागतं. अगं मी माझ्या लेकरासाठी 1 शेर दाणे मी घेणार नाही तुझ्याकडून, पण या राजाला मात्र मला कफन द्यावं लागतं. वाईट वाटलं. अंगावर एकच साडी होती, अर्धी फाडून तिने लेकराला गुंडाळली होती. तेवढ्यामध्ये वीज कडाडली, आणि विश्वामित्र जिवंत झाला. आणि विश्वामित्रानं सांगितलं, राजा मी हारलो रे, मी हारलो. कोण सांगाले? शुकमुनी सांगाले. कोणाला? राजा परीक्षितीला. अरे तुझा खानदान, तुझं कुळ, तुझा धर्म,